पुण्यामध्ये नसरापूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। पीडितेला न्याय मिळण्यासाठी मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं। आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे। मोठ्या संख्येनं नागरिक बालगंधर्व चौकात जमले होते। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला होता। या आंदोलकांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, त्या पाहूयात। फास्ट ट्रॅकच्या मार्फत त्या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, कायद्यामध्ये बदल झाले पाहिजे की अशी घटना करताना परत लोकांनी विचार केला पाहिजे। फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे आणि शिक्षेची अंमलबजावणी जास्त लवकर झाली पाहिजे। महिला सुरक्षित नाहीये असं आम्हाला वाटतं। अशा प्रकारची विकृत मानसिकता पुन्हा होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे। कायद्याची अंमलबजावणी, कायद्यामध्ये बदल करायला हवेत आणि शिक्षेची अंमलबजावणी ही त्वरित व्हायला हवी, न्याय मिळायला हवा। पुन्हा कुठच्याही मुलीवर हा प्रसंग, तिच्या आई वडिलांवर हा प्रसंग येता कामा नये। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांनी, पाहूयात। नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे, सर्व स्तरातून मागणी होती। घटनेला 10 दिवस झालेले आहेत आणि या 10 दिवस सरकारला एक आठवण व्हावी, सरकारने लवकरात लवकर हा खटला चालवावा यासाठी सर्व पुणेकर आज रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि फलक त्यांनी जे आहे हातामध्ये घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मामा आम्हाला उत्तर द्याल का, देवबाप्पा मला न्याय कधी मिळेल। त्याचबरोबर इकडे जे पोस्टर आहे की आपण विसरतोय म्हणून हे पुन्हा घडतंय, अशा प्रकारचं जे पोस्टर्स आहेत ते देखील त्यांनी हातामध्ये घेऊन ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त केलाय। नसरापूर अत्याचार पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, चिमुकीला न्याय मिळालाच पाहिजे, ही सर्व त्यांची जी भावना आहे ती आज त्या रस्त्यावर उतरून व्यक्त करतायत। हातामध्ये प्रत्येकाच्या मेणबत्ती आहे, काळ्या फिती बांधून सर्व घटनेचा त्यांनी घडलेल्या सर्व जो आहे तो निषेध केलेला आहे। I think the rapist should be hanged. For this heinous act, he should be hanged. फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे। सर्वजण या घटनेने जे आहेत ते हादरून गेलेले आहेत, कोणी बोलत नाही। आपल्या ज्या काही भावना आहेत त्या पोस्टरद्वारे उतरून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कॅमेरामॅन दीपसह मी प्रीतम पुरोहित, जय महाराष्ट्र।